नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, वेळातून वेळ काढून हे 60 घरगुती उपाय नक्की करा, आवर्जून करा, म्हणजे तुम्हाला फायदा नक्कीच होईल. तर तुम्हाला जर जुना खोकला असेल जो की बिलकुलही बरा होत नसेल, तर त्यासाठी तुम्ही काय करा की तुमच्या घराकडे जिथे कुठे पेरू मिळाला ते पेरू घेऊन या आणि पेरूला भाजून खा. भाजून खाल्ल्याने काय होणार की तुमचा खोकला बरा होणार. त्यानंतर दुसरा घरगुती उपाय म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना आवळ्याचा रस प्यायल्याने तहान खूप कमी लागते आणि तुमचं उष्माघातापासून सुद्धा बचाव होतो. सो उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. तिसरा घरगुती उपाय म्हणजे मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत आणि दाट आणि चमकदार होतात आणि त्वचेवर लावल्याने त्वचेचा संसर्गही टाळता येतो. त्यानंतर चौथा उपाय जो आहे तुम्हाला घरगुती करायचा आहे तो म्हणजे शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ना काळी वर्तुळे दिसायला लागतात आपल्या. त्यामुळे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. जास्त पाणी प्यायल्याने आपले शरीर डिहायड्रेट होत नाही आणि हायड्रेट राहतं. त्यानंतर पाचवा घरगुती उपाय म्हणजे तुळशीच्या पानाचा रस प्यायल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. सहावा घरगुती उपाय म्हणजे जर तुम्ही कंबरदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर रोज दुपारी पाण्यासोबत थोडी काळी मिरी पावडर सेवन केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो. सातवा उपाय म्हणजे जर तुम्हाला चक्कर येण्याची समस्या असेल तर गूळ खा, त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते. आठवा घरगुती उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्याने आजार भरपूर प्रमाणात टळले जातात आणि चांगली झोप येण्यासही मदत होते. त्यानंतर नववा घरगुती उपाय म्हणजे रात्री नाभीमध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर चमक येते. नाभीमध्ये ऑलिव्ह ऑइल लावून झोपल्याने कंबरदुखी आणि पोटाच्या आजारापासून सुद्धा आराम मिळतो. त्यानंतरचा 10वा उपाय म्हणजे पांढरे मीठ, पांढरी साखर आणि मैदा यांचा वापर जर तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात होत असेल तर तो आधी कमी करा, कारण ते आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणात हानी पोहोचवत असतात. त्यानंतर 11वा उपाय म्हणजे लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी पिणे सुरू करा, त्यामुळे तुम्हाला लघवीच्या समस्येपासून सुटका होते. 12वा उपाय म्हणजे जेवण केल्यानंतर अपचन किंवा आंबट ढेकार येण्याची जर तुम्हाला समस्या असेल तर जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही. नक्की ट्राय करा. 13वा उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेच 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर रक्ताभिसरण सुद्धा सुधारते आणि तुमची त्वचा चमकदार राहते. 14वा उपाय म्हणजे चेहरा धुण्यासाठी दिवसातून एकदा तांदळाचे पाणी जरूर वापरा, त्यामुळे तुमचा रंग लवकर सुधारण्यास मदत होते. 15वा उपाय म्हणजे जर तुम्ही फक्त प्रोटीनसाठी मांस खात असाल तर तुमच्यासाठी मूग एक चांगला पर्याय असू शकतो, कारण मुगामध्ये मांसापेक्षा जास्त प्रोटीन असतं. सो नक्की ट्राय करा. 16वा उपाय म्हणजे जर तुमचे शरीर सडपातळ असेल तर नारळाचे सेवन करा, ते शरीर जाड आणि मजबूत बनवते. 17वा उपाय म्हणजे जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते, तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणते. 18वा उपाय म्हणजे एका सर्वेमध्ये असे आढळून आलेले आहे की बदाम खाणाऱ्या लोकांचे आयुष्य बदाम न खाणाऱ्या लोकांपेक्षा 20% जास्त असते. त्यानंतर 19वा उपाय म्हणजे जास्त पायावर बसून कोणतेही काम करू नका, असे केल्याने तुमची दृष्टी कमजोर होते. 20वा घरगुती उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर डोळ्यावर थंड पाणी मारल्याने दृष्टी सुधारते. 21वा उपाय म्हणजे पोटावर झोपणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे कधीही पोटाच्या भरावर झोपू नये. 22वा उपाय म्हणजे रोज अंघोळ करणारी व्यक्ती कमी आजारी पडते. 23वा उपाय म्हणजे ज्या महिलांना कंबरदुखीची समस्या आहे त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या टाकून गरम करा. तेल थंड झाल्यानंतर कमरेला मसाज करा, त्यामुळे कंबरदुखीपासून तुम्हाला आराम मिळतो. 24वा घरगुती उपाय म्हणजे चपातीच्या डब्यामध्ये लवंग ठेवल्याने चपात्या मऊ राहतात. 25वा घरगुती उपाय म्हणजे जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर मायग्रेनचा त्रास अर्ध्या डोक्यात होत असतो, कधी कधी संपूर्ण डोक्यामध्ये सुद्धा होतो. यामुळे त्यापासून जर सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचा असेल तर ज्या ठिकाणी दुखत असेल त्या ठिकाणी 10 सेकंद दाबून ठेवा आणि नंतर सोडा. 10 सेकंद दाबा आणि नंतर सोडा, असे पुन्हा करा. असे केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.
26वा घरगुती उपाय म्हणजे शरीरावर कोणताही संसर्ग असल्यास 3 ते 4 चमचे दही पाण्यात मिसळून अंघोळ केल्याने संसर्ग बरा होतो. 27वा घरगुती उपाय म्हणजे जर किडनी स्टोन सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. लिंबाच्या पाण्यात नैसर्गिक सायट्रेट असते जे स्टोन फोडून त्यांना तयार होण्यापासून रोखते. 28वा उपाय म्हणजे महिलांना मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्यांना बडीशेप सेवन करावी. त्यांचे गुळासोबत सेवन केल्यास खूप फायदा होतो. 29वा घरगुती उपाय म्हणजे ज्या घरामध्ये मुंग्या खूप असतात, ज्या ठिकाणाहून मुंग्या येतात ते थोडासा कपड्याचा साबण ठेवा, मुंग्या पळून जातील. 30वा उपाय म्हणजे पिकलेल्या डाळिंबाचा रस गरम करून मुलांना दिल्यास उलट्या थांबतात. 31वा घरगुती उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा खसखस पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर खसखस बारीक करून दुधात मिसळून पिऊन घ्या. याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून सुद्धा आराम मिळतो. 32वा उपाय म्हणजे मूग डाळ हे एक उत्कृष्ट अन्न मानले जाते, जे पचन प्रक्रिया व्यवस्थित ठेवते आणि पोटात थंडपणा निर्माण करते, ज्यामुळे पचनाची समस्या आणि पोटात उष्णता वाढण्यास प्रतिबंध होतो. 33वा उपाय म्हणजे जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावली तर सुरकुत्या आणि मुरमाडपासून बचाव होतो आणि तुमचा चेहरा सुद्धा चमकदार बनतो. 34वा उपाय म्हणजे जर डोक्यात जास्त कोंडा होत असेल तर दह्यात मुलतानी माती मिसळून डोक्याला लावा आणि काही वेळाने डोके धुवा, त्यामुळे डोक्याचा कोंडा दूर होतो. 35वा घरगुती उपाय म्हणजे आले आणि डाळिंबाचे दाणे मिसळून चटणी बनवून दुपारी जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास थांबतो. 36वा उपाय म्हणजे रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरे आणि कमी प्रकाशाचे बल्ब वापरा. इतर रंगीत बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. 37वा घरगुती उपाय म्हणजे घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्याने आराम मिळतो. 38वा घरगुती उपाय म्हणजे पालकामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि आयरन, त्याचप्रमाणे फॉलिक ऍसिड हे घटक असतात, जे केसांची वाढ होण्यास मदत करतात आणि केस गळणे सुद्धा थांबवतात. 39वा उपाय म्हणजे पालक खाल्ल्याने त्वचेवर चमक येते, म्हणून तुमच्या आहारात पालकाचा समावेश नक्की करा. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 40वा घरगुती उपाय म्हणजे पांढरे मीठ वापरणे पूर्णपणे बंद करा आणि नेहमी फक्त सेंधे मीठ वापरा. 41वा घरगुती उपाय म्हणजे उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाही. 42वा उपाय म्हणजे बडीशेप मिसळून दूध प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो. 43वा घरगुती उपाय म्हणजे रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने तुमचे केस मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारते. 44वा घरगुती उपाय म्हणजे उशीचे कव्हर आठवड्यातून 2दा धुवा, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतील. 45वा उपाय म्हणजे ज्या स्त्रिया पाठ सरळ करून बसतात त्यांना पाठदुखी आणि मणक्याच्या समस्या कधीच होत नाही. 46वा घरगुती उपाय म्हणजे दिवसातून 3 वेळा गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीराला आजारांपासून सहज वाचवता येते आणि लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. 47वा घरगुती उपाय म्हणजे काळे मीठ आणि भाजलेले जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच, पण भूकही वाढण्यास मदत होते. ज्या लोकांना अशक्तपणाची तक्रार असते त्यांनी 1 ग्लास दुधात वेलची उकळून रात्री झोपण्यापूर्वी प्यावी, यामुळे अशक्तपणा लवकर दूर होतो. तुम्हाला रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर रात्री मोजे घालून झोपल्याने शांत झोप येण्यास मदत होते. 49वा उपाय म्हणजे ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी संध्याकाळी पपई खावी. 50वा घरगुती उपाय म्हणजे पित्ताशयात खडे असल्यास मुळ्यांच्या रसाचे सेवन करा. मुळ्याचा रस खडे बनवणे थांबवतो. 51वा घरगुती उपाय म्हणजे ज्या महिला सफरचंदासोबत मध खातात त्यांची त्वचा टाईट आणि तरुण राहते. 52वा उपाय म्हणजे दात कमजोर किंवा हालत असल्यास दातावर आल्याची पेस्ट लावल्याने दात मजबूत होतात. 53वा उपाय म्हणजे हरभरा डाळ बडीशेपमध्ये मिसळून खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 54वा उपाय म्हणजे तुम्ही दही किंवा लस्सीचे सेवन केल्यावर लगेच केळी खाऊ नये कधीच. 55वा उपाय म्हणजे तुमच्या जेवणात आले आणि ओव्याचे सेवन जरूर करा, यामुळे शरीर दुखणे आणि गॅस सारख्या समस्या टाळता येतात. 56वा उपाय म्हणजे छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुनी घ्या, वेदना कमी होतात. 57वा उपाय म्हणजे मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते.
58वा उपाय म्हणजे पचन खराब असेल तर कच्चा सलगम खा आणि याने रक्तातील रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत राहते. 59वा उपाय म्हणजे जर तुम्हाला सर्दी होत असेल तर बेसनाचा चिला किंवा बेसनाचा हलवा बनवून 1-2 दिवस खा, यामुळे आराम मिळतो. 60वा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमचा चेहरा गोरा आणि सुंदर बनवायचा असेल तर रात्री दुधाच्या मलईने चेहऱ्याची मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा, यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ व्हायला मदत होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. चला तर मग भेटूयाच अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.